कोणाकोणाकडे असं होतं की आपला फरसाण आणला आणि थोडासा उरडच गेला. असे बरेचदा सगळ्यांकडेच होतं आणि तो नरम पडून जातो. ती दुसरा प्रॉब्लेम आहे. त्याच्यामुळे फरसाण असा घेता पण येत नाही. म्हणून ह्याच्या उपाय आम्ही भाजी केली आहे, फरसाणाची भाजी. त्यासाठी एका कढईत 2 चमचे तेल, बेसिक फोडणी, मोहरी, जिरं, कांदा. कढीपत्ता टाकायची विसरून गेली मी, म्हणून मी नंतर कढीपत्ता टाकला, पण तुम्ही आधीच टाकून द्या कढीपत्ता. थोडंसं हिंग, चिमूटभर. छान परतून घेऊया त्याला. आणि मग टोमॅटो आवडत असेल तर 1 टोमॅटो टाकला तरी चालेल. मी अर्धाच टाकला कारण की मला फार आंबट नाही आवडत. छान परतून घेऊन त्याच्यात परत बेसिक मसाले, हिंग, मिरेपूड, धणेपूड आणि आपलं जिरेपूड हे छान परतून घ्यायचं. आणि ह्याच्यात चवीनुसार साखर टाकली आहे. छान लागते त्याची चव, अशी थोडीशी गोडसर. तुम्हाला आवडत असेल तर टाका, नाही टाकली तरी चालेल. छान आता त्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. अजून बघू शकता थोडंसं तेल सुटलं आहे. तेल सुटल्यावर पाणी टाका. आता कन्सिस्टन्सी तुमच्यावर आहे. खूप पातळ पाहिजे असेल तर जास्ती टाका, कमी पाहिजे असेल तर कमी पाणी टाका. चवीनुसार मीठ टाका आणि छान त्याची उकळी घ्या. उकळी घेतल्यावर मग आपण फरसाण टाकू शकतात. पाणी जरा जास्तीच ठेवा कारण की फरसाण पटकन पाणी शोषून घेतो. तर ती भाजी जरा जास्ती ड्राय चांगली लागत नाही. थोडीशी अशी ग्रेव्ही टाईप आवडते, म्हणजे एकदम पातळ नाही आणि एकदम सुकी नाही. त्याच्यामुळे तशी तुम्ही कन्सिस्टन्सी ठेवा पाण्याची. छान उकळी घ्या. आणि मी त्याच्यात तिखट टाकायची विसरून गेली, म्हणून मी नंतर तिखट टाकलं. एक उकळी घ्या, झाकण ठेवा आणि तुमची रेडी आहे भाजी. तुम्ही छान कोथिंबिरीने सर्व करा. झटपट ही भाजी होण्यासारखी आहे आणि खूप सगळ्यांना आवडण्यासारखी आहे. मी नॉर्मल चपातीसोबत ती भाजी खाल्ली आणि सगळ्यांना आमच्या घरात खूप आवडते. म्हणजे आम्ही मुद्दामून फरसाण जास्ती आणतो